आज मी बनवते शेंगा आणि शेवग्याची आमटी। तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे लसूण, अद्रक आणि कोथिंबीर। तर एका मिक्सरच्या जारमध्ये शेंगाचं कूट घातलेला आहे 1 वाटी। आता आपण त्याच्यामध्ये कच्चा मसाला आणि धने जिरे पूड, हळद आणि 2 चमचे काळा मसाला आणि 1 चमचा लाल तिखट आणि त्याच्यामध्ये मी परत घालते थोडीशी कोथिंबीर, अद्रक लसूण थोडंसं आणि थोडंसं कढीपत्ता घालून आपण त्याला मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर ही अशी पेस्ट होईल। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जे आपण शेवगा शिजवलं ना त्याचं पाणी घालून अशी पेस्ट बनवायची आहे। त्यानंतर मी थोडंसं आलं लसूण ठेचून घेते फोडणीसाठी। आता आपण त्याला फोडणी करून घेऊया आणि थोडंसं तेल, याला थोडं तेल जास्त लागतं। त्याच्यानंतर धने जिरे आणि याच्यामध्ये मी घातलेला आहे लसूण, कढीपत्ता आणि टोमॅटो जो मी शिजवून घेतलेला होता तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे। आता याच्यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर 2 चमचा घालते आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून झाकून ठेवायचं। टोमॅटो शिजला की त्याच्यामध्ये आपल्याला शेंगाच्या कुटाची प्युरी घालायची आहे आणि व्यवस्थित तो मिक्सही करून घ्यायचा आहे। थोडंसं शिजेल इतपत ते आपल्याला ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये आपण जे शेवगा शिजवलं त्याचं थोडंसं पाणी ॲड करू। त्यानंतर थोडी चिंचेची पेस्ट मी केलेली होती तेही घातलं, थोडंसं गूळ आणि जे आपण शेवगा शिजवलं त्याचं ते पाणी आहे। आता आपल्याला हे शेवगा पण याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि थोडा वेळ आमटी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे। ही आमटी इतकी टेस्टी बनते ना, दुसऱ्या भाजीची गरजच लागत नाही। खूप चविष्ट बनते कारण चिंच आणि गूळ आहे। खूप छान लागते चवीला। एकदा तुम्ही नक्की बनवून बघा। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा, लाईक करा।